नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीपूर यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव तसेच शेतीविषयी माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, येणाऱ्या काळामध्ये कापसाचे भाव कुठपर्यंत वाढतील, तज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. MSPच्या आशेने विक्री थांबवली. केंद्र सरकारने यंदाच्या हंगामासाठी कापसाचा MSP जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या आशेने कापूस विक्री काही काळ टाळली. मात्र CCIने कापूस खरेदीसाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला आणि नोंदणी तसेच खरेदी प्रक्रिया उशिरा सुरू केल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली होती. याशिवाय CCIच्या कपास किसान ॲपवरील नोंदणी आणि विक्री स्लॉट बुकिंग प्रक्रिया क्लिष्ट असल्याने अनेक शेतकऱ्यांना वेळेत स्लॉट मिळाला नाही. परिणामी कापूस विकण्यासाठी प्रतीक्षा करणे परवडत नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना MSPपेक्षा कमी दराने कापूस विकला. जिल्ह्यात 8 खरेदी केंद्र सुरू आहे मित्रांनो. तर खुल्या बाजारातील कमी दर सध्या नागपूर जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यामध्ये कापसाला किमान 7,100 ते कमाल दर 7,600 रुपये म्हणजे सरासरी 7,350 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. हा दर MSPपेक्षा 350 ते 1,010 रुपये कमी असल्याचे दिसून येत आहे. यंदाचे MSPचे दर कसे आहेत ते बघूया. केंद्र सरकारने सन 2025-26 हंगामासाठी लांब धाग्याच्या कापसाची MSP म्हणजे 8,110 रुपये प्रति क्विंटल केली होती. तर मध्यम धाग्याच्या कापसासाठी MSP 7,710 रुपये तर अशी जाहीर केली होती. राज्यात बहुतांश कापूस लांब धाग्याचा असून CCIने अत्यल्प प्रमाणातच 8,110 रुपये प्रति क्विंटल दराने कापूस हा शेतकऱ्यांकडून खरेदी करायचा निर्णय घेतला होता. ओलाव्याच्या नावावर दर कपात. CCIने कापसातील ओलाव्यानुसार दर ठरवते. साधारणपणे 8% ओलावा असेल तरी पूर्णपणे MSP दर मिळायला हवा. मात्र ग्रेडर अधिक ओलावा दाखवून प्रति टक्का ओलाव्यावर 10% MSPपेक्षा दरात कपात करतात अशी तक्रार शेतकरी करत आहेत. उलट ओलावा कमी असला तरी त्यानुसार अधिक दर दिला जात नाही असा आरोपही शेतकरी करत आहे. तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो. चला तर मग आता बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला. तर पहिली बाजार समिती अमरावती. आवक आलेली 60 क्विंटलची. किमान दर भेटले 7,400, कमाल दर भेटले 7,650, सर्वात दर भेटले 7,525. त्यानंतरची बाजार समिती सावनेर. आवक आलेली 35 क्विंटलची. किमान दर भेटले 7,550, कमाल दर भेटले 7,550, सर्वात दर भेटले 7,550. त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू. आवक आलेली 2,539 क्विंटलची. किमान दर भेटले 7,460, कमाल दर भेटले 7,855, सर्वात दर भेटले 7,760. त्यानंतरची बाजार समिती राळेगाव. आवक आलेली 4,900 क्विंटलची. किमान दर भेटले 7,100 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्वात दर भेटले 7,900 रुपये. त्यानंतरची बाजार समिती वडवणी. आवक आलेली 89 क्विंटलची. किमान दर भेटले 7,929, कमाल दर भेटले 7,969, सर्वात दर भेटले 7,944 रुपये. त्यानंतरची बाजार समिती हिंगणा. जाता 1A 8,401 मध्यम स्टेपल. आवक आलेली 362 क्विंटलची. किमान दर भेटले 7,890 रुपये, कमाल दर भेटले 7,985, सर्वात दर भेटले 7,970 रुपये. त्यानंतरची बाजार समिती जालना. जाता हायब्रिड. आवक आलेली 474 क्विंटलची. किमान दर भेटले 7,930, कमाल दर भेटले 8,010, सर्वात दर भेटले 7,986. त्यानंतरची बाजार समिती हातगाव तामसा. जाता हायब्रिड. आवक आलेली 45 क्विंटलची. किमान दर भेटले 7,710, कमाल दर भेटले 8,060, सर्वात दर भेटले 7,900. त्यानंतरची बाजार समिती अकोला. जाता हे लोकल. आवक आलेली 585 क्विंटलची. किमान दर भेटले 8,010, कमाल दर भेटले 8,010, सर्वात दर भेटले 8,010. त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगाव. जाता हे लोकल. आवक आलेली 493 क्विंटलची. किमान दर भेटले 8,010, कमाल दर भेटले 8,010, सर्वात दर भेटले 8,010 रुपये. त्यानंतरची बाजार समिती देऊळगाव राजा. जाता हे लोकल. आवक आलेली 1300 क्विंटलची. किमान दर भेटले 7,400 रुपये, कमाल दर भेटले 7,850, सर्वात दर भेटले 7,740. त्यानंतरची बाजार समिती वर्धा. जाता हे मध्यम स्टेपल. आवक आलेली 3364 क्विंटलची. किमान दर भेटले 6,700, कमाल दर भेटले 8,010, सर्वात दर भेटले 7,950 रुपये. तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, व्हिडिओ लाईक करा. यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.